असं आता सामाजिक वारसा हा मला माझ्या घरातूनच मिळालेला आहे. तर माझे आजोबा हिरामन दादा हे गावच्या समाजकारणात मोठा वाटा आहे त्यांचा. त्यानंतर तसेच माझे चुलते शामराव हिरामन फुगे हे पावना बँकेचे संचालक, गेली सलग 25 वर्षे ते पावना सहकारी बँकेमध्ये चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. या दोघांच्या मार्फत मला एक समाजकारणाचा वारसा मिळाला. त्यानंतर तसेच आमचे दाजी म्हणजे अजित भाऊ गव्हाणे हे पण सामाजिक कार्यात खूप अग्रेसर आहेत. त्यानंतर विलास शेठ लांडे पाटील हे पण सामाजिक कार्यात खूप अग्रेसर आहेत. हे कसे लोकांची कामं करतात, सर्वांगीण विकास त्यांनी केलेला आहे. ह्याच्यातून मला प्रेरणा मिळाली. त्यामुळं मग मी आता काही कामं अशी असतात की ती फक्त समाजकार्यातून नाही होत, तर त्याच्यासाठी आपल्याला राजकारणाची तिथं गरज पडते, सत्तेची तिथं गरज पडते. त्यासाठी मी आणि असं सगळे म्हणतात की चांगली लोक राजकारणात येत नाही, चांगली लोक राजकारणात नको. काही म्हणतात आम्ही जॉब करेन, हे करेन, जॉब करेन. तर चांगली लोक राजकारणात यायला हवे असं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे आता मी राजकारण येण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला या निवडणुकीसाठी कुठल्या पक्षाकडून तुम्ही इच्छुक आहात आणि त्या पक्षाने तुम्हाला उमेदवारी देईल असं तुम्हाला का वाटतं? तसं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मी माझ्या उमेदवारीसाठी आग्रही आहे. कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही याच्यात मी राष्ट्रवादीचं प्रचारात, निवडणूक यंत्रणेत पूर्णपणे सहभागी आहे. आणि एक राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून माझी आज या भोसरीमध्ये एक ओळख आहे. आणि तसेच अजितदादांनी कालच आता विद्यार्थी मेळावा झाला, तिथं सांगितलेले की युवा पर्वाला संधी देणार आहे, आम्ही देत आहोत. त्यासाठी मला वाटतं की मी राष्ट्रवादीकडे आग्रही आहे. तसेच आमदार माझे आमदार विलास शेठ लांडे पाटील त्यांनी जसं इंद्रायणनगरला एक युवा पर्व दिलेला आहे, एक उमेदवारी दिलेली आहे युवा पर्वाला, तसेच त्यांच्या या गावठाण या हक्काच्या प्रभागात ते मला युवा पर्वाला संधी नक्की देतील असं मला वाटतं. त्यामुळे मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मलाच उमेदवारी देतील. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्ताधारी, त्यांनी विकास हा 100% केलेला आहे. पण विकास केलाय, त्याच्यात अजून पण आपल्याला पुढे जायचंय. त्यासाठी पहिली गोष्ट सर्वप्रथम मी सांगितलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारीला आग्रही आहे. कारण की त्यांनी खरं पिंपरी चिंचवडचा कायापालट केलेला आहे. आणि त्याबरोबर त्या कायापालट करत असताना मी हे सर्व बघत होतो, पाहत होतो. ह्याच्यात अजून काय आपल्याला ऍड करायचंय. तर आता आपल्या प्रभागात वाहतुकीची समस्या आहे, ज्येष्ठ नागरिकांना एक असं बैठकी स्थान नाही, म्हणजे विरंगुळा नाही त्यांना. त्यानंतर अजून आता स्वच्छतागृह यांची समस्या आहे माझ्या प्रभागात. त्यानंतर वॉकिंग ट्रॅक झाले पाहिजे, हे सर्व आहेत. आणि आता माझे व्हिजन म्हणजे मी सगळ्यात जास्त पहिली गोष्ट ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे करणार. विरंगुळा केंद्रे आहेत पण तिथे काहीतरी डेव्हलपमेंट तिथे झाली पाहिजे. समजा त्यांना आता ज्येष्ठ नागरिक आहे की त्यांना चेस खेळण्यासाठी पाहिजे किंवा कॅरम असन किंवा अजून काही दुसरं असन, त्या सर्व गोष्टी तिथं आपण त्यांच्या मनानुसार काहीतरी नवीन काय केलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा करून तिथं मी करेन. त्यानंतर महिलांसाठी ई रिक्षा हा एक प्रोजेक्ट आहे माझा की या प्रभागामध्ये ई रिक्षा म्हणून आणायचं आपल्याला. तर ज्या माझ्या प्रभागातल्या महिला आहेत की त्यांना त्यांच्या घरापासून बस स्टॉप पर्यंत जाण्यासाठी ई रिक्षा आणणार आहे की जेणेकरून त्यांनी प्रदूषण पण होणार नाही आणि व्यवस्थित होईल सगळं. त्यानंतर आता ई रिक्षा आणल्या, सीसीटीव्ही, सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही. सुरक्षितता म्हटले की पोलिसांचं येतं. असं नाही ना की सुरक्षित राहायचं म्हटलं, प्रभाग सुरक्षित राहायचं म्हणजे नगरसेवकाचं पण ते काम आहे. त्यामुळं सुरक्षितेसाठी पहिली गोष्ट सीसीटीव्ही पण करणं गरजेचं आहे. त्यानंतर युवा लॉबीचे प्रश्न असतील त्यांचं, आणि सर्वात प्रथम ते रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक माझं विजन आहे. त्यानंतर हे रेन वॉटर हार्वेस्टिंग, त्यानंतर सौर ऊर्जेचं त्याचं पण माझा एक प्रोजेक्ट आहे की अजून. त्यानंतर वॉकिंग ट्रॅक
वॉकिंग ट्रॅक असे करायचे आपल्याला की प्रत्येक संध्याकाळी जेवण करून किंवा सकाळी हे फिरणाऱ्या लोकांचं प्रमाण प्रभागामध्ये जास्त आहे की त्यांना स्वतंत्र त्यांचा वॉकिंग ट्रॅक उपलब्ध करून मला त्यांना द्यायचा आहे. त्यासाठी हे अजून विजन आहेत माझे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही मतदारांना थोडक्यात काय आवाहन कराल की तुम्हालाच का संधी द्यावी? प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की माझी प्रचाराची एक टॅगलाईन आहे, एक नातं भोसरीची. नातं म्हणजे तुमचं आणि माझं. ह्याच्यात तुमचे जे प्रश्न आहे तेच माझे प्रश्न आहे आणि माझे इतकं तुमचे प्रश्न हे पोटतिडकीने कोण सोडू शकणार नाही. त्यासाठी तुम्ही मला संधी द्यावी आणि आपलं हे जे माझं जन्मभूमी भोसरी, या भोसरीचं मला नावलौकिक हा पूर्ण देशात करायचा आहे की भोसरी सारखं शहर करून दाखवायचंय. त्यासाठी तुम्ही मला काम करण्याची संधी द्यावी.